अवघ्या 32 वर्षाच्या मुलाचे निधन झाल्यानंतर स्वतःचे दुःख बाजूला ठेवून सुनेच्या भविष्याचा विचार करत सासूने मुलीप्रमाणे सांभाळ केला। पुढे काय होतं बघा, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। ही घटना आहे शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथील पतीच्या निधनानंतर विधवा सुनेच्या पुनर्विवाहासाठी सासूनेच पुढाकार घेऊन वेगळा आदर्श निर्माण केला। सासू सुनेचे नाते देखील प्रसंगी आई मुलीच्या नात्यात रूपांतर होऊ शकते। सर्वत्र भांडणे कटकटी होत असतात। अशा घटनांना छेद देणारे प्रसंग समाजात घडत असतात। अशा परिस्थितीत सासूच आई बनून विधवा सुनेचे कन्यादान करते। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील दाहेरी परिसरात राहणारे विशाल लायगुडे यांचा 6 वर्षापूर्वी कावीळमुळे मृत्यू झाला होता। त्यांच्या पश्चात आई छाया, पत्नी रश्मी आणि 5 वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे। विशाल यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तारुण्यात मुलगा गमावल्याचे दुःख असताना छाया यांना विधवा सुनेच्या भविष्याची चिंता लागली होती। पोटच्या मुलीप्रमाणे त्यांनी सून रश्मी हिचा सांभाळ केला। पुनर्विवाहासाठी तिचे मन वळवले। अखेर 4 महिन्यांपूर्वी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पुण्यात रश्मी यांचा विवाह पार पडला।